झी 24 तास एक पाऊल पुढे। अवतीभोवती वस्ती असली तरी बिबट्या वस्तीत शिरकाव करतो, कारण तो बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी आहे। पण ही मानवी वस्ती अशाच वेगाने वाढत राहिली तर मग मात्र बिबट्या आणि माणूस यांच्यातला संघर्ष तीव्र होणार यात शंका नाही। आपल्या पिलाला छातीशी घेत मुक्तपणे फिरणारी माकडं, रस्त्यावर बिनधास्तपणे बागडणारी माकडं, हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नेहमीचं पण डोळ्यांना सुखावणारं दृश्य। असे अनेक प्राणी या उद्यानात मुक्तपणे संचार करत असतात। या उद्यानामुळे विविध जातींच्या प्राणी पक्ष्यांचं अस्तित्व टिकून आहे, त्यांची संख्याही वाढते आहे। एवढंच नाही तर विविध प्रकारची झाडंही इथं बहरतात। मुंबई आणि ठाणे शहरामधील हवेच्या प्रदूषणाची तीव्रता कमी करण्याचं काम हे उद्यान करतं। ही उद्यानं म्हणजे या दोन शहरांची जणू फुफ्फुस आहेत। जर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान राहिला तर हा मुंबईसाठी बरा होईल। मुंबईचं जो वातावरण आहे त्याच्यासाठी हा प्युरिफायर आहे, नॅचरल कार्बन सिंक आहे, जो ॲब्झॉर्ब करतो, नॅचरल कार्बन सिंक आहे। तर मला असं वाटतं की संजय गांधीचं राष्ट्रीय उद्यानचं अस्तित्व असला तर पुढे मला असं वाटतं की मुंबईचं पण अस्तित्व असेल। गेल्या काही वर्षात या उद्यानात माणसाचा हस्तक्षेप वाढत चाललाय। उद्यानाला लागून लोकवस्ती वाढत चालली आहे, निवासी संकुलाचं बांधकाम वाढत चाललंय, जगण्यासाठी माणसाचा आटापिटा सुरू आहे। मात्र हे करताना होणारे परिणाम उद्यानातील वनसंपदेला सहन करावे लागतायत। विशेषतः उद्यानातील बिबट्याच्या मुक्त संचारावर यामुळे गदा आली आहे। त्यातच कुत्रे, कोंबड्या यासारखे भक्ष्य सहज उपलब्ध होत असल्यानं बिबट्या वस्तीमध्ये शिरल्याच्या घटना वारंवार पाहायला मिळतात। तेव्हा अशा घटना भविष्यात टाळणं कठीण असल्याचं मत निसर्गप्रेमी व्यक्त करतायत। तर नियम कठीण करायला पाहिजे आणि त्याची कारवाई एकदम कठोर असायला पाहिजे। जर हे केलं नाही ना ते अवळली जाणार आणि आतले बिबटे बाहेर मनुष्य वस्तीत येणार आणि अशा होतच राहणार। त्यामुळे बफर झोन किंवा तिथल्या वस्ती हटवणं गरजेचं आहे। आता RCC टॉवर्स वगैरे ते हटू शकणार नाही आहेत, पण तिथे कंपाऊंड वॉल करणं, बॅरियर करणं असं एक करता येऊ शकेल। उद्यानाच्या चारही बाजूने मानवी वस्तीचा बांधकामाचा फास आवळला जातोय। हे चित्र असंच राहिलं तर काही वर्षांनी उद्यानाचं रूपांतर चारही बाजूने वेढलेल्या एका मोठ्या प्राणी संग्रहालयात होईल। या प्राणी संग्रहालयात प्राण्यांचा मुक्त संचार असेल, भोवतालचं जंगलही तसंच असेल, मात्र उद्यानाची सीमारेषा प्राण्यांना काही ओलांडता येणार नाही। हे वन्यजीव 104 चौरस किलोमीटरच्या प्रदेशात कायमचे बांधले जातील आणि त्यानंतर बिबट्या आणि माणूस यांच्यातला संघर्ष कितीतरी पटीनं तीव्र झालेला असेल, कारण बिबट्या हा बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी आहे। नैसर्गिक अन्न साखळीत बिबट्याचं पारडं जड आहे। तो अनेक प्राण्यांना खातो, पण त्याला कोणीच खात नाही। हेल्दी जंगल राहण्यासाठी शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांचं संतुलन असणं आवश्यक असतं। जसं आपल्याकडे हरणं आहेत, मग त्या हरणांची संख्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याकडे बिबट्या असणं आवश्यक आहे। नाहीतर जर बिबट्या नसेल तर हरणांची संख्या किंवा कोणत्याही शाकाहारी प्राण्यांची संख्या अतोनात वाढेल। भविष्यात परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या विषयावर जनजागृती करणे हाच एकमेव रामबाण उपाय। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणे आणि श्रीनिवास सुरमसह अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।